नमस्कार मित्रांनो, मी धर्मेंद्र सिंग देओल. कदाचित तुमच्यासाठी हिमामन किंवा वेरू नावाने ओळखला जाणारा. मोठ्या पडद्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचताना मी कधी कल्पनाही केली नव्हती की तुमच्या हृदयात एवढी जागा मिळेल. आज मी इथे आहे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरून तुमच्यासोबत शेवटची काही शब्द शेअर करण्यासाठी. जीवनात मी खूप भूमिका केल्या, पण खरी कसोटी पडली ती वास्तविक आयुष्यातल्या भूमिकांची. एक मुलगा, एक भाऊ, एक पती, एक पिता आणि एक कलाकार. आज या सगळ्या आठवणींचा पट उलगडतोय. हा माझा आवाज, माझा अनुभव, माझं अंतिम मनोगत आहे. आता मी या जगापासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी बसलोय आणि मागे वळून आयुष्याकडे पाहतोय. माझं पूर्ण नाव धर्मेंद्र केवल कृष्णदेव. एकेकाळी या नावाची चर्चा व्हायची. आज ते फक्त भूतकाळा कॉन्झिकेंबर. 1935 रोजी पंजाबातील लुधियाना जिल्ह्यातल्या नसराली या छोट्याशा गावात माझा जन्म झाला. आई सत्वंत कौर आणि वडील केवल कृष्ण. साधं, शांत, संस्कारांनी भरलेलं कुटुंब. आम्ही 6 भावंड. आणि त्या छोट्या घरातून मी मोठ्या स्वप्नांची सुरुवात केली. माझं प्राथमिक शिक्षण ललटण काला इथल्या सरकारी शाळेत झालं आणि पुढे फगवारा कॉलेजमध्ये इंटरमिडिएट. आणि मग एक दिवस माझं हॅपन पूर्ण बदललं. फिल्मफेअर टॅलेंट हंटमध्ये मी विजयी झालो आणि मुंबईकडे माझी पावलं वळली. 1960मध्ये दिल भी तेरे या चित्रपटातून माझं पदार्पण झालं. रोमॅन्टिक भूमिकांपासून सुरुवात झाली, पण माझ्या अंगातला जाज्वल्यपणा, आवाजातील दम आणि शरीरातील ताकद यामुळे लोकांनी मला ॲक्शन हिरो म्हणूनही स्वीकारलं. माझ्या कारकिर्दीचं खरं उगमस्थान ठरला 1966चा फूल और पत्थर. आणि मग आलं 1975, हिंदी सिनेमाचा इतिहास बदलणारं वर्ष, शोले. वेरूची भूमिका माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली. आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. मुंबईत येताना एक रात्री स्टेशनवर झोपावं लागायचं. पण संघर्ष हा माझा गुरु होता. त्याने मला उभं केलं. बालपण, शिक्षण, अभिनयाची आवड या सगळ्या गोष्टी आजही मनाला हलवतात. आणि मग आलेलं मुंबईचं वादळ, ऑडिशन्स, नकार, संघर्ष, पण शेवटी मिळालेला यशाचा प्रकाश आणि त्या प्रकाशात तुम्ही दिलेला प्रेमाचा उबदार स्पर्श. 69,080चं दशक माझ्या करिअरचा सुवर्णकाळ. मेरा गाव मेरा देश एक प्रभावी भूमिका. सीता और गीता, हसवणारी हलकी फुलकी, शुपके शुपके, यादों की बारात, राजा जानी, एकामागून एक चित्रपट. प्रेक्षक माझ्या प्रत्येक रूपावर प्रेम करत होते. माझं वैयक्तिक आयुष्यही विविध रंगांनी भरलेलं. माझा पहिला विवाह प्रकाश कौर. आमची 4 अपत्यंसनी, बॉबी, अजिता आणि विजयता. नंतर 1980मध्ये माझ्या आणि हेमा मालिनी यांच्या नात्याने एक नवीन वळण घेतलं. शोलेमधून सुरुवात झालेलं नातं पुढे विवाहापर्यंत पोचलं. आमच्या संसारात उमलली ईशा आणि आहाना. मुलं मोठी झाली, स्वतःच्या आयुष्यात स्थिर झाली. त्यांच्या प्रगतीने मला जो आनंद दिला त्याला शब्दच नाहीत. माझं आयुष्य फक्त अभिनयातच थांबलं नाही. 2004 ते 2009 मी देशाच्या सेवेत लोकसभा सदस्य म्हणून काम केलं. एक कलाकार म्हणून मिळालेल्या प्रेमाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने मी हा मार्ग निवडला. आणि मग कालांतराने शरीराने साथ सोडायला सुरुवात केली. श्वासाचा त्रास वाढला, रुग्णालयात उपचार झाले, पण अखेर नियेत्रोटिस्मे क्या हाकेला मला प्रतिसाद द्यावा लागला. 24 नोव्हेंबर 2025 मुंबईतील माझ्या घरात मी माझा शेवटचा श्वास घेतला. वयाच्या 89व्या वर्षी माझं जिंग पूर्णत्वाला पोचलं. काहीही अपूर्ण नाही, काहीही बाकी नाही. माझं कुटुंब माझा अभिमान, माझे चाहत्यांचा प्रेम माझं धन आणि माझे चित्रपट माझा वारसा. माझी मुलं सनी, बॉबी, ईशा
आजही माझ्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. याहून मोठं समाधान कलाकाराला मिळूच शकत नाही. जाता जाता माझ्या काही आवडत्या चित्रपटांच्या आठवणी. फूल और पत्थर, प्रेम, ताकद आणि मनाची नाजूकता. मेरा गाव मेरा देश, न्यायाचा आवाज. सीता और गीता, हसण्याची पर्वणी. शोले, माझं हृदय. जर बी तुमचा आवडता अभिनेता असेल तर तुमची माझ्याविषयीची भावना मला जरूर सांगा. मी आज जरी इथे नसलो तरी माझे संवाद, माझे गाणे, माझी भूमिका तुमच्या आठवणीत जिवंत राहतील. धन्यवाद. तुमसेप्शन्स प्रेमासाठी, तुमच्या विश्वासासाठी. धर्मेंद्र सिंग देओल.